पुण्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने पुणेकरांची तारांबळ उडवून दिली आहे। अनेक ठिकाणी एवढं पाणी साचतंय की बाहेर पडण्यासाठी कार काढावी की बोट असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल। पुण्यात गेल्या शनिवारी पहिल्याच पावसात बहुतांश शहर पुरतं बुडवून टाकल्याचं बघायला मिळालं। यामुळे पालिकेचे नालेसफाईच्या दाव्याचं पितळ उघडं तर पडलंच, पण पुणेकरांची पूर्ती दैना उडवल्याची बघायला मिळाली। पुण्यात हल्ली सलग तासभर जरी मुसळधार पाऊस झाला तरी शहरातील सिमेंट रस्ते हे असे नदी नाल्यासारखे दुथडी भरून वाहू लागतात। पण त्याही सर्वात आधी पाणी भरतं ते धानोरी कळसारख्या उपनगरांमध्ये, कारण तिकडे बिल्डर मंडळींनी ओढे नालेच गायब करून टाकलेत। त्यामुळे डोंगरावरून वाहून येणारं पावसाचं पाणी हे असं थेट रस्त्यावर येतं। धानोरीनंतर आम्ही लोहगाव विमानतळ नजीकच्या कलवड वस्तीत दरवेळी नेमकं का पाणी भरतं हे तिथल्या स्थानिकांकडून जाणून घेतलं। तिकडं तर अख्खा नैसर्गिक ओढाच बुजवून अनधिकृत टॉवर उभारले गेल्याने पावसाळी ड्रेनेजचं पाणी आजही रस्त्यावरून वाहताना दिसतं। गेल्या आठवड्यात तर विमानतळ धावपट्टीवरच पावसाचे पाणी भरल्याचे 4 फ्लाईट्स ऐनवेळी रद्द कराव्या लागल्या। सांगायचा मुद्दा हाच की पुण्यात पाऊस हल्ली फक्त रस्त्यावरची ट्रॅफिक नाही तर हवेतली एअर ट्रॅफिकही बंद पाडू लागले। धनकवडीनंतर बिल्डरांनी गायब केलेले नाले शोधत पोचलं थेट सिंहगड रोडवरच्या माणिक बागेत, कारण तिकडेही दर पावसाळ्यात रस्त्यावरच पुराचं पाणी भरतं। इथे तर नैसर्गिक पद्धतीने वाहत आलेल्या नाल्याचा रस्त्याच्या तोंडावरच कसा गळा आवळलाय याचे नमुनेदार उदाहरण नजरेस पडलं। माणिक बागेतही पूर येऊन गेल्यावर पालिका पावसाळी ड्रेनेजच्या झाकण्यांची डागडुजी करते। सिंहगड रोडने पु ल देशपांडे गार्डनपाशी आलो। यंदाही तिकडचा रस्ता पुराच्या पाण्याने 4-2 तास तुंबला होता। पुण्यात हल्ली दर पावसाळ्यात तब्बल 50 ते 60 ठिकाणी अशाच पद्धतीने पावसाचं पाणी तुंबतं आणि पालिका त्याला सरळ जास्तीचा पाऊस असं गोंडस नाव देऊन हात झटकते। पण प्रत्यक्ष शहरातील नैसर्गिक ओढे नाले बिल्डरांनी कसे गिळकृत केलेत याकडे सोयीस्कर डोळेझाक करते। म्हणूनच आम्ही हा ग्राउंड झिरो रिपोर्ट आपल्यासमोर घेऊन आलो आहेत।